नमस्कार, मी मधुरा. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत अखंड समृद्धीसाठी श्री यंत्र आणि कुबेर यंत्र ह्या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत वास्तू रविराज, डॉक्टर रविराज अहिरराव. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर रविराज अहिरराव यांचं मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर रविराज अहिरराव यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास वास्तू रविराज ह्या भारतातल्या सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत. भारतासह 20 देशांमध्ये त्यांचं मार्गदर्शन आतापर्यंत हजारो लोकांनी घेतलंय. तब्बल 29,000 ग्राहक त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाधानी झालेत. तर 6,000 विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून वास्तुशास्त्राचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलंय. ठाणे, पुणे, सिंगापूर आणि सिडनी ह्या ठिकाणी त्यांची कार्यालय देखील आहेत. विना तोडफोड उपाययोजनांच्या माध्यमातून छोट्या छोट्या दुकानापासून ते लाखो स्क्वेअर फूटच्या IT पार्क मधील वास्तुदोष त्यांनी दूर केलेत. अत्याधुनिक रिसर्च सेंटर स्थापित करून वास्तुशास्त्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं कल्याण करणारी संस्था असा या संस्थेचा नावलौकिक आहे. तुम्हाला याविषयीशी निगडीत थेट प्रश्न विचारू शकता, तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच आजचा जो विषय तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राबद्दल तर लोकांना काहीतरी गैरसमज आहेत किंवा मिसअंडरस्टँडिंग्स आहेतच, मात्र त्याची योग्य माहिती नाहीये. तर आपण ह्या माध्यमातून त्यांना माहिती करून देऊयाच. मात्र सगळ्यात अगोदर माझा तुम्हाला प्रश्न जो आहे की दिवाळी आता लवकरच येणार आहे, नवरात्र सुरू झालेलं आहे आजपासून. मात्र दिवाळी अंक तुम्ही गेली 5 वर्ष चालवतात आणि अर्थातच ह्या प्रत्येक वर्षी दिवाळी अंकाला 3 पारितोषिके मिळत आलेली आहेत. तर ह्याबद्दल मला विचारायचं की एकूणच ह्या दिवाळी अंकाची संकल्पना कशी सुचली आणि ह्या दिवाळी अंकामध्ये, यंदाच्या दिवाळी अंकामध्ये काय स्पेशल असणार आहे? मधुरा, सगळ्यात पहिल्यांदा नवरात्रानिमित्त झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना वास्तू रविराज तर्फे शुभेच्छा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 2009 पासून आम्ही वास्तु संस्कृती हे मासिक चालू केलं. दर महिन्याला ते प्रकाशित असतं. आणि विशेष म्हणजे मागील 5 दिवाळी अंकांना संपूर्ण महाराष्ट्रात किमान प्रत्येक वर्षी आम्ही किमान 3 बक्षिसं मिळवलेली आहेत उत्कृष्ट अंक म्हणून. यावेळेचा जो आमचा अंक आहे त्याचा विषय सुद्धा जरा वेगळा हटके आहे. यावर्षी आम्ही दशमहाविद्या, दशमहाविद्या हा कदाचित अनेक लोकांना हे नाव सुद्धा किंवा हा विषय सुद्धा नवीन असेल. मुळात दशमहाविद्या म्हणजे काय, तर देवीचे 10 प्रखर ज्वलंत असे स्वरूप, रूप, तिचे अवतार. त्या सर्व 10 अवतारांबद्दल म्हणजे आता या दशमहाविद्यामध्ये मी असं म्हणेन की 10 कोणत्या देवी येतात, तर त्याच्यामध्ये काली येते, तारा येते, षोडशी आहे, त्याच्यानंतर तिथे त्रिभुवन सुंदरी, छिन्नमस्ता, त्यानंतर भैरवी, धूमावती, मातंगी, बगलामुखी आणि कमला, अशी 10 प्रकार देवींचे. आता हे 10 प्रकार का निर्माण झाले, तर आदी अनादी कालापासून सत आणि असत प्रवृत्ती म्हणजे राक्षस आणि देव यांची युद्ध होत आले. जेवढ्या राक्षसी शक्ती प्रबळ, देवांना आटोक्यात न येणाऱ्या, त्यावेळी देवांनीच देवीला विनंती करून तिचे जे वेगवेगळी रूप तिने त्यावेळी जे अवतार घेतलेत ते 10 दशमहाविद्या. मग ह्या देवीची बेसिकली मी असं म्हणेन की एक तर मराठीमध्ये या विशेष साहित्य खूप जास्त नाही आहे. हिंदी आणि संस्कृतमध्ये ज्याच्यात साहित्य आहे. या देवीची जास्तीत जास्त मंदिरं ही भारताच्या पूर्व आणि उत्तर भागामध्ये जास्त दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये फक्त एकच देऊळ आहे या दशमहाविद्यांपैकी. ते कमला देवीचं एक मंदिर आहे. त्याच्याबद्दल सगळी माहिती आपण या मासिकात. मुळात मी असं म्हणेन की या मासिकाच्या माध्यमातून ह्या दशमहाविद्या, मग त्यांचं पूर्ण त्यांचं शक्ती स्वरूप, ती देवी कोण आहे, कशी आहे, काय, मग तिचं तंत्र, मंत्र, स्तोत्र, कवच, कोणकोणत्या ठिकाणी या देवीची मंदिरं आहेत, शक्तिपीठं आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या दिवाळी अंकात दशमहाविद्येच्या माध्यमातून वास्तुसंस्कृतीमधून देत आहोत. आणि मला खात्री आहे की हा विषय पूर्णपणे महाराष्ट्रात एक नवीन आहे. त्यामुळे या जिज्ञासूंना आणि अभ्यासकांना हा निश्चितच खूप चांगला त्याच्यातून माहिती मिळेल. बरोबर. एक छोटासा गैरसमज दशमहाविद्येबद्दल असा आहे की ही एक ज्वलंत रूप आहेत, तांत्रिक स्वरूप आहे, तर असं नाही. तुम्ही देवीची पूजा सात्विक रूपात केली तर त्याचं सात्विक फळ मिळेल. मुळात एक माझं आवडतं वाक्य मी नेहमी म्हणत असतो, शक्ती वाईट नसते, शक्तीचा वापर करणारा माणूस वेगळा असतो, वाईट असतो. त्यामुळे ही शक्ती आहे
या शक्तीचा आपण चांगला वापर केला तर त्याच्यातून चांगला फायदा मिळेल आणि हेच आम्हाला या वास्तू संस्कृतीमधून द्यायचं आहे. नक्कीच. आणि अर्थातच हा दिवाळी अंक एक वेगळं काहीतरी आपल्याला देऊन जाईल, एक वेगळा माहिती आपल्याला नक्कीच पुरवेल आमच्या प्रेक्षकांना. त्याचबरोबर सर मला हे विचारायचं आहे की वास्तू रविराज श्रीयंत्र महोत्सव देखील तुम्ही ह्या नवरात्रोत्सवात घडवत असतात, आयोजित करत असतात. ह्या महोत्सवाबद्दल काय सांगाल? साधारणपणे गेल्या एक जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून वास्तू रविराज तर्फे दरवर्षी नवरात्र आणि दिवाळीमध्ये आम्ही किंवा त्यानिमित्ताने ठिकठिकाणी आपले वास्तू रविराजद्वारा तयार केले गेलेले म्हणजे उच्च दर्जाची क्वालिटी, म्हणजे माझी चॅलेंज आहे क्वालिटीच्या बाबतीत की निश्चितच एक उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी, एक उत्कृष्ट दर्जाचं प्लेटिंग. म्हणजे यावर्षी तर आम्ही या तंत्रज्ञानामध्ये अशी बदल केलेला आहे की याचं प्लेटिंगचं, याचं गोल्ड प्लेटिंग जे आहे या प्लेटिंगचं आम्ही 1 वर्षाची गॅरंटी देतोय. बरं. आजपर्यंत असा प्रकार कोणी केलेला नाहीये तो. मग म्हणजे टेक्निकली परफेक्ट, वजन, त्यातले पंचधातू या सगळ्यांचे पवित्रता, पूर्णत्व आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ही यंत्र सिद्ध केलेली आहे. बरं. म्हणजे सिद्ध केली म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की कुठलंही यंत्र किंवा कुठलीही मूर्ती आपण जेव्हा आणतो तर त्याची प्राण प्रतिष्ठा करणं अपेक्षित असतं. अर्थात. आणि मग त्या एकेका मूर्तीसाठी जर त्याच्यासाठी त्याला त्या भटजीला बोलवणं आणि त्याच्याकडून प्राण प्रतिष्ठा करून घेणं, हा जो प्रकार सगळा आहे तो प्रकार करावा लागणार नाही. तर हे पूर्णपणे तुम्ही आता इथे सुद्धा बघू शकतात की ही सगळी पूजा केलेली यंत्र आहेत आणि मी स्वतः प्रत्यक्ष ही सगळी यंत्र प्रत्यक्ष मी स्वतः सिद्ध करूनच ती देण्याची व्यवस्था करतो. त्याशिवाय कुठलंही यंत्र आमच्या कार्यालयातून बाहेर पडणार नाही याची मी नक्की खात्री देतो. नक्कीच. आणि आता मी बघितलं की तुमच्या हातात 2 यंत्र आहेत, एक साईज लहान आहे, एक मोठी आहे. नेमकं म्हणजे कोणतं यंत्र योग्य फल देतं असं काही आहे का? आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की एक गोष्ट आहे की तुम्हाला कधी कधी आपण असं म्हणतो की विटॅमिन्सची जेव्हा आपल्याला गरज पडते, काहींना डॉक्टर एकाच दिवशी 2 कॅप्सूल घ्यायला सांगतो, काहींना 3 घ्यायला सांगतो किंवा काहींना 1च घ्यायला सांगतो. तर याचा अर्थ तुम्हाला गरज किती आहे. किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही 40 वॅटचा बल्ब लावला तर किती पॉवर मिळेल आणि 500 वॅटचा बल्ब लावला तर किती पॉवर मिळेल. त्यामुळे एक लक्षात घ्या, आता ही यंत्र जी आहेत ही यंत्र कॉपरच्या प्लेटवर पण आहेत. मग आमच्याकडे 3.5 इंच बाय 3.5, 6 इंच बाय 6 इंच, 12 इंच बाय 12 इंच अशा सगळ्या प्रकारची यंत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि याला आपण 2 डायमेन्शन यंत्र म्हणतो. तर ही जी यंत्र इथे मी दाखवलीत आता, मेरू पृष्ठश्री यंत्र, ही 3 डायमेन्शनची यंत्र आहेत. आणि 2 डायमेन्शन पेक्षा 3 डायमेन्शन हे नक्कीच जास्त पॉवरफुल असतं. आता ज्याची जशी अफोर्डिंग कॅपॅसिटी आहे, माझा हेतू इथे असा आहे की प्रत्येक घरामध्ये हे यंत्र गेलं पाहिजे. प्रत्येकाकडे श्रीयंत्र आणि कुबेर हा असलाच पाहिजे. मग आपण वेगवेगळ्या साइजेस आणि त्या माध्यमातून ज्याला जसं परवडेल त्या पद्धतीने हे देणं. पण या बाबतीत शेवटी मी एवढं एकच सांगेन एका वाक्यात की वास्तू रविराजने आजपर्यंत आपलं काम करताना, वास्तू रविराज म्हणजे एक सुपर क्वालिटी किंवा क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही, ते आमचं घोषवाक्य किंवा ते आमचं ट्रेडिशन आम्ही इथे सुद्धा कायम ठेवलेलं आहे. त्यामुळे उच्च दर्जाचे सिद्ध केलेले श्रीयंत्र आणि कुबेर हे वास्तू रविराजच्या द्वारा सध्या महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की आमचे विद्यार्थी आणि आमचे वितरक यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ आमचे 45 विद्यार्थी वितरक म्हणून काम करतायत. प्लस मुंबईतली एक सेनोरिटा म्हणून ज्वेलरी चेन आहे, चेन ऑफ शॉप्स आहेत, त्यांचे जवळजवळ महाराष्ट्रात 45 शॉप्स आहेत. आणि आमचं स्वतःचं ऑफिस एक किमान 100 ठिकाणी तरी संपूर्ण महाराष्ट्रात याचे सेंटर्स अवेलेबल्स आहेत. ग्रेट. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला ते सगळे मिळू शकतील. आता बेसिकली सगळ्या सेंटर्सची नावं माहिती, त्यापेक्षा मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की आमच्या ठाणे आणि पुणे कार्यालयाचे फोन नंबर आपण इथे देत आहोत. तर त्या नंबर्सवर तुम्ही ठाणे आणि पुणेमध्ये जर संपर्क केलात तर निश्चितपणे तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. तुमचं जवळचं नजदीकचं सेंटर कोणतं आहे त्याची माहिती मिळेल. आणि अगदी एवढंच नाही तर आम्ही स्वतः प्रत्यक्ष बाय कुरिअर लोकांना घरपोच देण्याची व्यवस्था पण करतो.
हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय अखंड समृद्धीसाठी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर रविराज अहिराव। मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते। सर, आता आपण ह्या यंत्रांबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली, मात्र कुबेर यंत्र कुबेराची मूर्ती, श्रीयंत्र आणि त्याचबरोबर इतर काही गोष्टी असतील देव्हाऱ्यात ठेवायच्या का आणि त्या कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज केल्या पाहिजेत, कशा पद्धतीने इन्स्टॉल केल्या पाहिजेत? सगळ्यात पहिल्यांदा श्रीयंत्र आणि कुबेर यांची थोडक्यात मी माहिती देतो। श्रीयंत्र म्हणजे मूलतः मी असं म्हणेन की आदिशक्तीचं शक्ती केंद्र। आता आदिशक्ती म्हणजे कोण? मुळात पार्वतीपासून निर्माण झाली आदिशक्ती। आदिशक्ती म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती। मग श्रीयंत्रामध्ये या तिन्ही शक्ती एकवटलेल्या आहेत, एकत्रित आहेत। महाकाली तुमच्या संकटांचं निरसन करते, महालक्ष्मी तुम्हाला धनसंपत्ती आणि समृद्धी देते, बरोबर। तर महासरस्वती तुम्हाला शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती देते। त्यामुळे या तिन्ही शक्ती जेव्हा माणसाला मिळतात तेव्हा मला वाटतं आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी पूर्ण होत असतात, बरोबर। त्यामुळे हे केवळ लक्ष्मी प्राप्तीचं यंत्र नसून तर या तिन्ही गोष्टी त्याच्यात प्राप्त होत आहेत, हा एक भाग। त्यामुळे या यंत्राला यंत्रांचा राजा, यंत्रराज असं सुद्धा म्हटलेलं आहे। आता कुबेराची ओळख म्हटली तर कुबेराच्या बद्दल मी असं म्हणेन की कुबेर हा देवादिकांच्या संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करणार आहे, बरोबर। मी माझ्या नाटकामध्ये कधी कधी असं जरा गमतीमध्ये म्हणतो की मेसर्स गॉड अँड कंपनीचा फायनान्स डायरेक्टर कोण आहे? तर मिस्टर कुबेर। तर हा कुबेर जेव्हा देवादिकांच्या संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करतो तर तो तुमच्या आमच्या संपत्तीचं पण संरक्षण आणि संवर्धन। म्हणून मी असं म्हणेन की तुमची संपत्तीचं स्थिरीकरण करण्यासाठी किंवा लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहावी यासाठी अतिशय सोपा उपाय म्हणजे श्रीयंत्राच्या माध्यमातून तुम्ही लक्ष्मी, महाकाली, महासरस्वती इथे ठेवा। या लक्ष्मीचा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा म्हणजेच कुबेर। मग एक लक्षात घ्या की कुठलीही स्त्री जेव्हा तिच्या एका बाजूला पती बसलेला असेल आणि दुसऱ्या बाजूला मुलगा बसला असेल, मला वाटतं ती स्वतःला स्वर्गसुखात समजते। मग तुमच्या देवघरात विष्णू कृष्णाच्या रूपात का होईना असतोच। मग तुम्ही श्रीयंत्र ठेवा, लक्ष्मी ठेवा, एका बाजूला कृष्ण बसवा, एका बाजूला आपलं कुबेर बसवायला, आणि या पद्धतीने मी असं म्हणेन की ही लक्ष्मी तुमच्या देवघरात स्थिर होईल, बरोबर। आता ह्या वस्तू म्हणजे श्रीयंत्र आणि कुबेर हे आपण सिद्ध केलेले असल्यामुळे या आमच्या ग्राहकांना मी असं म्हणेन की कुठलेही अन्य सोपस्कार करायची गरज नाहीये। तुम्ही आमच्या सेंटर्स मधून ते परचेस करा आणि स्ट्रेट अवे तुमच्या देवघरात ठेवा। आता देवघरात ठेवा म्हटले म्हणजे मग मी असं म्हणेन की नवरात्र आणि दिवाळी हा उत्कृष्ट कालावधी मी म्हटलंय, तर यामध्ये बेसिकली मी असं म्हणेन की घटस्थापनेचा पहिला दिवस तो आता झालेला आहे, बरोबर। मग आता पंचमी तुमच्याकडे आहे, अष्टमी आहे, हे 2 दिवस उत्कृष्ट आहे। त्या पाठोपाठ कोजागिरीच्या रात्री तुम्ही जेव्हा चंद्राचं औक्षण करता त्याच वेळी तुमच्या देवघरात लक्ष्मी आणि कुबेर या दोघांची तुम्हाला पूजा करायची असते। त्यामुळे तो एक दिवस असा आहे की ज्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र आणि कुबेर तुमच्या देवघरात प्रतिष्ठापित करू शकता। आणि दिवाळी लक्ष्मी पूजनाचं महत्व तर सर्वश्रुत आहे आणि जबरदस्त महत्वाचं आहे। त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने आदिशक्ती लक्ष्मीचं प्रतीक तुमच्या घरात आणलं, सोबत कुबेर तुमच्याकडे आला, बरं, या दिवशी या दोघांची पूजा करायचीच असते। आणि विशेष म्हणजे आमच्या या वास्तुसंस्कृती मासिकामध्ये आम्ही दरवर्षी एक पान असं देत असतो की लक्ष्मीपूजनाची पूजा कशी मांडायची। त्या ठिकाणी श्रीयंत्र कुठे असतं, कुबेर कसा, बाकीच्या सगळ्या वस्तू कुठे कशा मांडायच्या, म्हणजे एक रिच्युअलाइज सिद्ध करून दिलेलं। त्यामुळे या पद्धतीने एक तर ह्या प्रतिष्ठापना दिवस किंवा एरवी तुम्ही केव्हाही घेतलं स्ट्रेट अवे सिम्पली तुमच्या देवघरात ठेवा। आता देवघरात ठेवायचं म्हटलं म्हणजे सिंपल गोष्ट आहे की देवघर हे संपूर्ण घराच्या ईशान्य भागात म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये असलं पाहिजे, हा पहिला पर्याय। ईशान्य शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व या दोनपैकी कुठल्याही दिशेत ठेवा। आणि देवघर ईशान्य भागात आलं, त्यात लक्ष्मी कुबेर आले
तर अप्रतिम, सोने पे सुहागा, बरं. हे त्या मागचं गणित आहे. आणि अर्थातच नुसतं स्थापन करून सर चालणार नाही, तर तुम्हाला तेवढीच मेहनत देखील घ्यावी लागेल, कारण की स्वतःची उन्नती घडत असते. हे फक्त एक पाठिंबा देत असतात असं Correct. मला वाटतं. आणि मला अजून एक जाणून घ्यायचंय खरं तर, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हे श्रीयंत्र दिलेलं आहे, तर त्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. नक्की. हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय अखंड समृद्धीसाठी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर रविराज अहिराव. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, आता मी मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला म्हटलं की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील हे श्रीयंत्र दिलेलं आहे. मला तो एक अनुभव सांगा की त्यांना भेटल्यानंतर तुम्ही हे श्रीयंत्र दिलं आणि त्यांना एकूणच कसं वाटलं आणि एकूणच अनुभव. मधुरा, मी असं म्हणेन की एक साधारणपणे 5 ते 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की नवी मुंबईमध्ये एक अगदी खास निमंत्रितांसाठी असा एक कार्यक्रम होता. आणि या कार्यक्रमात मला बोलवण्यात आलेलं होतं आणि मी तिथे त्यावेळी कार्यक्रमाच्या वेळी, जसं आता इथे बघतायत स्लाइडमध्ये की मी तिथे त्यांना विनंती केली की मला तुम्हाला अशी एक वस्तू द्यायची आहे. त्यांनी लगेच त्याच्यामध्ये अगदी खूप चांगलं स्वारस्य दाखवलं. आणि एवढंच नाही तर तो भरगच्च कार्यक्रम असताना सुद्धा त्यांनी जवळजवळ 3 ते 4 मिनिटं माझ्याकडून हे सगळं ऐकून घेतलं आणि मला एवढंच म्हणाले की मैं इन सारी चीजों में विश्वास रखता हूं. अरे वा. हा. आणि खरोखर त्याचा निश्चितच आहे. इवन मी असं म्हणेन की भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्या सुद्धा अनेक, म्हणजे मी असं म्हणेन की अगदी न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलिया स्टेटचा मुख्यमंत्री, सिंगापूरचे काही मंत्री, मॉरिशसचे काही मंत्री, इंग्लंडमधला एक इंग्लिश खासदार, अशा अनेक लोकांना आम्ही श्रीयंत्र दिलेले आहेत. त्याचबरोबर जगद्गुरु शंकराचार्य यांच्याबद्दल पण तुम्ही मगाशी बोलत होता, त्याबद्दल काय सांगाल? बेसिक असं झालं की मी जेव्हा हे श्रीयंत्र, मी गेल्या जवळजवळ 16 वर्षापासून या श्रीयंत्रावर अभ्यास करतोय आणि सातत्याने काही नवीन गोष्टी प्रयोग करणं किंवा ते अधिक चांगलं कसं साकारता येईल ह्याच्यावर आम्ही काम करत असतो. मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये मला रायपूरला बोलवण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमात ते तिथे उपस्थित होते. मुळात मी असं म्हणेन की तो पण अगदी निमंत्रितांचा कार्यक्रम होता. तिथे मी त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना हेच माझं यंत्र त्यांच्या हातात दिलं. त्यांनी ते अतिशय सुंदर असं बारकाईने पारखून बघितलं त्यांनी आणि मला म्हणाले बहुत अच्छा है, हम एक बार आपके पास आएंगे. आणि त्याच्या बरोबर 3 वर्षानंतर त्यांनी आमच्या विद्यार्थी संमेलनाला, ते मुंबईत आले डिसेंबरमध्ये, आम्ही 2012ला आम्ही विद्यार्थी संमेलन घेतलं होतं आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी ब्लेस केलं, आशीर्वचन दिलं. अतिशय छान. आणि माझ्या त्यावेळी सुद्धा मी जे सगळे वेगवेगळे श्रीयंत्र त्यांच्यामुळे ते बघून ते अतिशय खुश झाले होते. म्हणाले की आपकी ये बढ़िया है, बहुत अच्छी क्वालिटी है, हम प्रसन्न हुए. म्हणून मला खास सांगावं असं वाटतं की अशा दिग्गजांनी हे श्रीयंत्र, ज्याला गौरव केलेला आहे, त्याची मान्यता आहे. कारण कसं आहे ना की विज्ञानामध्ये आपण जेव्हा एखादा प्रयोग करतो ना, तर प्रयोग जेवढा तुम्ही ॲक्युरेट कराल तेवढे त्याचे निष्कर्ष परफेक्ट चांगले येतात. बरोबर आहे. तीच गोष्ट बेसिकली यंत्रांच्या बाबतीत सुद्धा आहे. यंत्र म्हणजे काय, तर एनर्जी सर्किट. बरोबर. मग ते एनर्जी सर्किट, ते एक विशिष्ट ऊर्जा. मग ते यंत्र जर आपण परफेक्ट केलं आणि ती परफेक्शन मी इथे आणण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. एक गोष्ट ओझरती मी सांगतो की तसं बघायला गेलं तर मेरू श्रीयंत्र किंवा 3 डायमेन्शन मध्ये स्फटिकाच्या श्रीयंत्राला सुद्धा खूप मान्यता महत्व आहे. बरोबर. पण मी आज ते मुळीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये, किंबहुना बोलू इच्छित नाहीये. कारण काय झालंय की मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अनेक मीडियामधल्या काही गोष्टींनी या यंत्राचं एवढं एक्सप्लॉइट केलं गेलंय, एवढं कमर्शियलायझेशन केलं गेलंय ना की आज त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरसी आणि त्या एनर्जी लेवल्स, म्हणजे आज मी इथे बेसिकली ह्या यंत्रामधून एनर्जी लेवल्स कशा निर्माण होतात, ऑरा कसा मोजायचा, असे अनेक टेक्निक्स आम्ही घेतलेले आहेत. आणि इथे ते सुद्धा आपण दाखवायचा प्रयत्न करतोय की वेगवेगळ्या त्या आपल्या वास्तुरविराजच्या श्रीयंत्रामध्ये ऊर्जा वलय, जे अशी रिपल्स अगदी लाईन सीर्स मिळणं, दॅट इज कॉल्ड सर्वोत्कृष्ट ऊर्जा. ग्रेट. आणि ते जर तुम्ही बघाल तर अन्य बाजारातली अन्य काही यंत्रांची ऑर्डिनरी प्रॉडक्ट्सची कंपॅरिझन केल्यानंतर तुमच्या लक्षात नक्कीच. मी आता हा मुद्दा विचारणारच होते, कारण की मार्केटमध्ये हे सहज उपलब्ध असतात, मात्र कुठेतरी
किंमत किंवा फिनिशिंग आता ते तुम्ही म्हणालात की ते फार महत्त्वाचं असतं, सायंटिफिकली ते ॲक्युरेट असणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याबद्दल मला विचारायचं आहे की बऱ्याचदा असं खोटं नाटं दाखवून लोकांची फसवणूक केली जाते, तर ह्याचा इफेक्ट चुकीचा होऊ शकतो का? निश्चित होणार. आज बेसिकली ज्या ऊर्जा लेवल्स मी इथे वलय दाखवली ते इटसेल्फ एक प्रमाणपत्र आहे की बेसिकली एक उत्कृष्ट दर्जाचा. मी असं म्हणेन की एक तुम्ही मार्केटमधलं कुठलंही एक असं रेप्युटेड उत्कृष्ट दर्जाचं प्रोडक्ट घ्या आणि सर्वसामान्य प्रोडक्ट, मग निश्चितच त्याच्यामधला फरक. तीच गत या यंत्राच्या बाबतीत, या यंत्रातले 43 त्रिकोण ते सगळे लेयर्स याचं परफेक्शन आलं पाहिजे. बरं, याचा जो आपण धातू वापरतोय पंचधातू ते मिश्रण व्यवस्थित आहे का, की नुसतं पंचधातूच्या नावाखाली ब्रास दिलंय किंवा काही ठिकाणी तर अक्षरशः ॲल्युमिनियम सुद्धा वापरलं जातं किंवा अगदी लोखंडावर सुद्धा गोल्ड प्लेटिंग करणं सोपं जातं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोडक्यात काय तर क्वालिटी फार मॅटर करते. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या दर्जाचं श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र घेतात हे फार महत्त्वाचं ठरतं. त्याचप्रमाणे तुम्हाला इफेक्ट मिळू शकतो. नक्कीच सर, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आज छोटीशी गोष्ट फक्त सांगायची आहे की आज बेसिकली कुबेराच्या बाबतीत म्हणजे मी असं म्हणेन की थोडासा हॅपी मॅनची सुसंगत असा फोटोशॉपमध्ये तयार. ह्या बेसिकली कुबेरापासून मी असं म्हणेन की याचे रेफरन्स तपासा, खरंच हे ओरिजिनल वाटतं का. बरोबर. तर त्यामुळे जाहिरातीपेक्षा मुख्य क्वालिटीकडे लक्ष घाला आणि आय थिंक दॅट हेल्प्स यू, कारण त्यातूनच तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. नक्कीच सर, आपल्याकडे वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.